नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आज न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये राजकारणातलं एक युवा नेतृत्व आलेलं आहे. अंदाज तुम्हाला आला असेलच, एक दोन चार नावं तुमच्या डोक्यात सुद्धा आलेली असतील. तर अगदी क्षणाचाही विलंब न करता ओळख करून देण्याची तर अजिबात गरज नाहीये. मात्र पॉवरफुल अशा पवार कुटुंबियाचा राजकीय वारसा लाभलेले किंवा वारसदार असलेले महाराष्ट्रातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अगदी तरुण, तडफदार आणि लोकप्रिय आमदार रोहित पवार आज आपल्याबरोबर न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आहेत. रोहित पवारचे खूप खूप स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमात. नमस्ते. अगदी जनतेच्या मनातले आम्ही इथे सगळे उपस्थित आहोत. आमच्या मनातले सगळे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. आत्ता महाविकास आघाडीचं सरकार होतं. रोहित पवारांना मंत्रिपद मिळता मिळता हुकलं. आता या पुढच्या काळामध्ये सत्ता गेलेली आहे. मात्र रोहित पवार विरोधी पक्षातले आमदार म्हणून आता त्यांची कशी कारकीर्द पुढे चालली आहे या संदर्भात रोहित पवारांची आपल्याला मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. यासाठी माझे सहकारी आहेत आणि त्याचसोबत न्यूज 18 लोकमतचे प्रमुख आणि संपादक आशुतोष पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, आपण प्रश्नांना सुरुवात करूयात. रोहितजी, स्वागत आहे. आता राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी घडत आहेत. सरकार बदललं, हे संपूर्ण सत्ता नाट्य पाहून तुमच्या मनात काय विचारला, तुम्ही काय सांगाल? नाही, ह्या 3 वर्षामध्ये अनेक गोष्टी बघायला मिळाल्या. एक तर पहिल्यांदाच आमदारकीला उभं होतो, त्यामुळे ते इलेक्शन आणि लोक जेव्हा इलेक्शन ताब्यात घेतात तेव्हा काय होऊ शकतं ते मी माझ्या मतदारसंघामध्ये बघितलेलं आहे. बरं, ते झालं. मग महाविकास आघाडी, एक असा पक्ष शिवसेना जो 30 वर्ष BJP बरोबर होता, एक नवा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, सोनिया गांधी मॅडम असतील, यांनी अख्ख्या भारताला एक वेगळं समीकरण त्या ठिकाणी दाखवून दिलं. ते आपण या 3 वर्षात बघितलं. करोना आपण बघितलं आणि अशी महामारी कदाचित प्लेगच्या काळामध्येच त्या ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी आली असेल. बरोबर. आणि त्यानंतर परत म्हणजे आधी आम्ही सत्तेत होतो आणि आता विरोधी बाकावर त्या ठिकाणी बसलेलो आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी अनुभवायला लोकांना 30-40 वर्ष लागतात ते आम्ही 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी अनुभवले आहेत. त्यामुळे हा अनुभव आमच्यासारख्या नवीन पिढीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यातून अनेक गोष्टी आपण आत्मसात करून येत्या काळामध्ये अजून चांगल्या पद्धतीने, ताकदीने आपली विचाराची सत्ता. तुम्ही नेहमीच ना खूप सावध प्रतिक्रिया देता. आज आम्हाला तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रिया हव्यात. सगळ्या राजकारणामध्ये आरोप होतोय की राष्ट्रवादीमुळे शिवसेनेवर ही वेळ आली आणि म्हणून शिंदे गट वेगळा झाला. राष्ट्रवादीवर वारंवार आरोप होतोय. रामदास कदमाने देखील आज आरोप केला आहे की राष्ट्रवादीमुळे ही सेना फुटते. असं कसं बोलता येईल? कारण का जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि जेव्हा मतदानाची वेळ होती तेव्हा विधानसभेमध्ये भाषण करत असताना अतिशय सुंदर भाषण केलं. आम्ही सर्वजण ते भाषण ऐकत होतो आणि सगळेच म्हणजे एकदम खेळीमेळीचं वातावरण होतं. त्यांनीच त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे की जी शिवसेना आहे ती फोडताना त्याच्या मागे कोण होतं हे एकनाथ शिंदे साहेबांनीच उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मी वेगळं काय बोलणार. त्यानंतर पण राष्ट्रवादीमुळे कुचंबणा झाली नाही शिवसेनेची. इतके वर्ष विरोधक होतात. राष्ट्रवादी आणि सेनेचं एक राजकीय विरोधक होतं. म्हणजे शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांचं जरी एक कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं असलं तरी राजकीय विरोधक होते, हे तर सर्वांना मान्य आहे. हे दोन विरोधक एकत्र आल्यामुळे ही कोंडी झाली आणि विशेषतः सगळ्यांचे लाडके नेते अजितदादा पवारांमुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांची कोंडी झाली वेगवेगळ्या प्रकारे. हा आरोप केला गेला. काय सांगाल? नाही, शेवटी आता तुम्ही बघा ना, म्हणजे जे समीकरण आत्ता त्या ठिकाणी BJP आणि एकनाथ शिंदे साहेब आणि तो गट त्यांनी जे बनवलेलं आहे, आता त्या समीकरणाला कुठं ना कुठंतरी त्यांना काही ना काहीतरी कारणं ही द्यावी लागतील. आणि त्याचं एक कारण का शेवटी त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांचे अनेक आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठंतरी त्या आमदारांच्या मनामध्ये सुद्धा असावं की पुढे जाऊन काय होईल. तेव्हा मग काय उत्तर द्यायचं कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, मग हे एक चांगलं उत्तर असू शकतं. कारण शेवटी ठाकरे साहेबांच्या विरोधात त्या ठिकाणी आपल्याला बोलता येणार नाही. मग बोलायचं कोणाच्या विरोधात? तर दुसरा सर्वात मोठा पक्ष कुठला आहे तर राष्ट्रवादी आहे. मग राष्ट्रवादीवर आपण बाण त्या ठिकाणी जर हे केला, लावला, तर कदाचित आपली काही प्रमाणात अडचणी कमी होतील असं ह्यांचं सगळ्यांचं समीकरण आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर हे विधानसभेमध्ये भाषण करत असताना दिलं की याच्या मागे कोण होतं. आता महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय थांबवण्याचा, फिरवण्याचा एक बरेच आपण निर्णय महत्त्वाचे बघितले. तुम्हाला एक छोटासा त्यातला फटका बसला.
कर्जतमध्ये जे न्यायालयासंदर्भात जी एक मागणी होती त्या संदर्भात आता थोडा अडथळा येणार आहे, काय करणार तुम्ही? नाही, अडथळा येणार नाही, तो मार्ग त्या ठिकाणी मोकळा होईल. कारण तुम्ही भेटलात जाऊन शेवटी काल मी भेटलो, त्यांना विनंती केली, म्हटलं की कोर्टाचा विषय आहे आणि हा तालुक्याचा विषय होता, पण तालुक्यामध्ये सुद्धा 3-4 लाख लोक त्या ठिकाणी असतात आणि त्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. का थांबवला तो? एकतर सर्व राज्य लेवलचे विषय होते, नामांकनाचा विषय होता आणि त्याच्यात शेवटचा विषय हा एका तालुका लेवलचा होता. कदाचित तो विषय एका तालुक्यापुरता असल्यामुळे त्यांना परत जेव्हा त्यांची कॅबिनेट झाली त्यावेळेस तो घ्यावा असं कदाचित त्यांच्या इतर लोकांनी, जे काही अधिकारी असेल त्यांनी त्यांना सांगितलं नसावा, त्यामुळे चुकून राहिला असावा. म्हणून मी काल जाऊन त्यांना विनंती केली, तो चुकून राहिला होता, आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही पुन्हा आज सेफ आणि सेफ सावध उत्तर कुठं? देताय. खरं आहे. आता बघा ना, बाकीचे सगळे निर्णय जे नामांतरांचे होते ते राज्य लेवलचे होते, हा एकुलता एक तालुका लेवलचा विषय त्याच्यामध्ये होता. त्यामुळे चुकून राहिला असावा आणि कदाचित ते धोरणात्मक हे निर्णय घेणार आहेत असं आम्हाला कळतंय आणि त्याच्यामध्ये हा बसून जाईल. ठीक आहे, चला अपेक्षा बाळगूया. तुम्ही नेहमीच आशावादी असता, प्रचंड आशावादी असता. असावंच लागतं. आणखीन एक प्रश्न, राज्याच्या वेगवेगळ्या ज्या योजना होत्या त्या थांबवल्या, जलसंपदाचा निधी असेल, DPDC संदर्भातले काही निर्णय असतील, असे जर निर्णय थांबवायला लागले तर हे सुडाचं राजकारण होईल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच होऊ शकतं आणि गेले 22 दिवस तसं बघितलं तर आज सुद्धा मी मंत्रालयामध्ये गेलो होतो, काल मंत्रालयामध्ये गेलो होतो. म्हणजे सत्तेत असताना सुद्धा मंत्रालयामध्ये दिवसभरात साईच्या 6 फ्लोअर 3-3 वेळा त्या ठिकाणी वर खाली केलेले आहेत. त्यामुळे सत्ता नसताना सुद्धा जसं की सुरुवातीला त्यांनी सांगितलं की पदाचा विषय नसतो, शेवटी कष्टाचा विषय असतो आणि ते करत असताना अनेक लोक मला लॉबीमध्ये दिसले. मी म्हटलं अरे एवढं पब्लिक कसं आलं? ते म्हणले हे पब्लिक नाही आहेत, ऑफिसमधले जे लोक आहेत त्यांना आता काम नाही आहे म्हणून ते लॉबीमध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही जे निर्णय घेतले ते सुद्धा जर थांबवत गेलात तर मग जे काही योग्य वेळेस निर्णय घ्यावे लागतात, जसं की एखादा जलसंधारणचा विषय असतो तो पावसाच्या आधीच घ्यावा लागतो, त्याची कामं सुरू व्हावी लागतात, पाऊस येण्यापूर्वी ते पाणी आडावं लागतं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते कुठंतरी जर अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती तुमच्याबरोबर कदाचित आसामला आला नाही म्हणून त्यांचे जे विभागातले सगळे विषय आहेत ते तुम्ही अडवत असाल तर योग्य नाही. बरं, हे सगळं राजकारण पाहता शिंदे गटाबरोबर एक मोठा आमदारांचा वर्ग गेला, आता खासदारांचे वर्ग चालला आहे. शिवसेनेचा जरी पक्ष असला तरी हे होते, हे योग्य होते वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर हे सगळे विषय त्या पक्षाचे असतात. बरोबर आहे, पण तरी तुमचं काय मत आहे? नाही, आता कधी कधी मला असं वाटतं, व्यक्तिगत मी म्हणतो, मी पार्टी म्हणून त्या ठिकाणी बोलणार नाही. आता कुठलीही पार्टी फुटली नाही पाहिजे याची काळजी आपणच घेणं फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये पार्टी प्रमुख असतील, तिथे असणारे सर्व नेते असतील, सगळ्यांचं ऐकणं पण तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात, मतदारसंघातल्या वेगळ्या अडचणी असतात, त्या परिसरातल्या वेगळ्या अडचणी असतात. उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते, ऑनलाईन होते, बऱ्याच काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी जनसंपर्क कमी झाला असे आरोप झाले. तुम्हाला खरंच वाटतं हे आरोपात तर ते नक्कीच आजारी होते, कारण का हे तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे, त्यांचं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालं होतं. पण हे आत्ताची गोष्ट आहे, जानेवारी. हृदयाचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कदाचित ते कारण त्यावेळेस दिलं जातं. पण जे काही सातत्य, आता कदाचित पक्षप्रमुख म्हणून ते किती वेळा लोक त्यांना पूर्वी भेटत होते माहीत नाही, पण मुख्यमंत्री म्हणून कदाचित आमदारांच्या अपेक्षा असतील की जास्त त्यावेळेस भेटाव्यात आणि त्याच्यामध्ये कुठंतरी एक गल्लत झाली असावी की अरे भेटत नाहीत हे. पण मला असं वाटतं की आता आम्ही म्हणजे मी फक्त रोहित पवार नाही, पण जेव्हा इतर आमदार त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आणि अपॉइंटमेंट घेऊन जायचे तेव्हा त्या ठिकाणी त्यांची कामं नाही तर बैठक व्हायची, नाही तर आमचे नेते. एक थेट प्रश्न, उत्तर अपेक्षित आहे. पार्थ पवार या गटाबरोबर जाईल अशी चर्चामध्ये होती, ऐकायला होती, खरं आहे का? म्हणजे तुम्हीच ती चर्चा मला आता सांगितली. बरं, आता तुमच्या कानावर नाही आली? ऑनलाईन ही चर्चा तुम्ही करत असाल तर आता त्याला अजून वेग त्या ठिकाणी कदाचित त्या चर्चेला. तुमच्या कानावर आली होती? नाही, आत्ताच तुमच्याकडनं त्या ठिकाणी कळतं. त्यामुळे ही जी चर्चा आहे, जोपर्यंत काय गोष्टी होत नाहीत, जोपर्यंत काय गोष्टी प्रूव्ह होत नाहीत, आता एखादा योग्य व्यक्तीकडनं हे येत नाही, तोपर्यंत आपण ह्या सगळ्या अफवांवर किती विश्वास ठेवावा? पार्थ पवार संदर्भात आणि आणखी काही विषय संदर्भात आमचे सहकारी तुम्हाला काही प्रश्न विचारतात. रोहितजी, आत्ताच असं म्हणालात की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्यावर कदाचित त्या आमदारांची नाराजी होती, पण त्यांची नाराजी अजितदादांवर सुद्धा होती. आम्हाला योग्य तो निधी मिळत नव्हता, आमच्या मतदारसंघात जाऊन
स्वतःच्या पक्षामध्ये निधी वाटप केला जात होता, म्हणजे राष्ट्रवादीमध्ये. नाही, आता हे बघा, ह्याचं जर तुम्ही खरंच खोलात जायचं असेल आणि समजा महाराष्ट्राला जनतेला योग्य काय हे जर दाखवायचं असेल, प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये गेलेला निधी कुठल्या विभागाचा कसा होता, त्याच्यामध्ये कुठल्या विभागाली कमतरता होती आणि जो नगरविकास विभाग होता त्याच्याकडनं कसा कसा निधी त्या ठिकाणी आलेला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. आता कदाचित काही ठराविक आमदार होते, मला सुद्धा निधी हा मी तेच विचारणार, तुम्हाला एकनाथ किती शिंदे मिळाला? साहेबांकडनं पण मला निधी मिळालेला आहे. तुमचा निधी किती होता? जो मिळाला मला तो त्याच्यामध्ये नगर विकासकडनं निधी मिळालेला आहे, जलसंपदाकडनं मिळालेला आहे, जलसंधारणकडनं मिळालेला आहे आणि तिथं जाऊन जो काय फॉलोअप त्या ठिकाणी लागायचा तो मी करायचो. त्यामुळे मी असं आत्ता या टी व्हीवर बोलणार नाही की यांनी मला मदत नाही केली तरी. मला मदत केलेली आहे, सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. पण विषय कसा असतो की हा निधीचा विषय नव्हता, हा कदाचित संपर्काचा विषय होता, हा चर्चा करण्याचा विषय होता आणि तो जो संवाद आहे कुठंतरी कदाचित कमी पडला असावा. पण कधीतरी एखादा संवाद जेव्हा कमी पडतो तेव्हा आपल्याला ओपनली चर्चा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि पण त्याला ओपनली जोडून असं आहे की जे म्हटलं जातं की बारामती नंतर जर सर्वात जास्त निधी जर कुठल्या मतदारसंघाला मिळाला असेल तर तो तुमच्या कर्जत जामखेडला. खरं आहे का ते? मी मंत्री आहे का? समजा मी मंत्री नाही तर मी प्रतिनिधित्व कशाचं करतो? मी माझ्या मतदारसंघाचं करतो. मी जर त्या ठिकाणी जाऊन छोट्या छोट्या अधिकाऱ्याच्या समोर जाऊन एखाद्या खुर्चीवर जर बसत असेल, तसंच मंत्र्याच्या समोर बसत असेल, तसंच सेक्रेटरीच्या, तसंच माझ्या मतदारसंघातून जर प्रस्ताव त्या ठिकाणी मी आणत असेल तर मी प्रतिनिधित्व ज्या भागाचं करतो पण हा त्यासाठी न्याय जेवढा सगळ्यांना मिळाला. नाही, हे बघा, विषय एवढा असतो की एक फॉलोअप म्हणून एक विषय असतो. मी बाकीचे आमदार कमी फॉलोअप करतात असं म्हणणार नाही, ते त्यांच्या लेवलला त्या ठिकाणी ते फॉलोअप करत होते. फक्त इथे मी फक्तच फॉलोअप करत होतो. मी माझ्या मतदारसंघात कमी असायचो आणि मंत्रालयात जास्त असायचो आणि मग ते त्याच्यामध्ये पवार आडनाव जोडल्यामुळे होतं का? म्हणजे फॉलोअप नाही, तर तो सगळेच प्रतिनिधी करत जर असतात. फायदा असेल तर नक्कीच तो फायदा आहे. मी याला नाही म्हणणार नाही. त्यामुळे सत्तेत होतो तेव्हा आणि सत्तेत नसलो तो फॉलोअप माझा राहणारच आहे. ह्याच्यात कदाचित माझ्या मतदारसंघामध्ये श्रेयवादाचा विषय त्या ठिकाणी येऊ शकतो, पण माझा फॉलोअप त्या ठिकाणी कमी पडणार नाही. फक्त विषय एवढाच असतो की जेव्हा आम्हाला प्रॉब्लेम असतो तेव्हा मी डायरेक्टली साहेबांना बोलतो, दादांना बोलतो आणि तो विषय तिथल्या तिथं त्या ठिकाणी संपतो. आता चर्चा आपल्याला करायची असेल तर आपण महाराष्ट्रात बसून एका ठिकाणी जाऊन तो संवाद त्या ठिकाणी त्यांनी केला असेल नाही केला तो त्यांचा विषय, तो आम्हाला कळणार नाही. पण कदाचित ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातच झाल्या असत्या, संवाद आणि चर्चा ओपनली, तर कदाचित गुवाहाटीला गेल्यामुळे झालं. गुवाहाटी नाही, किंवा तसं नाही, एक गुजरातला वेगळा जाण्याची- संदेश गेला असता. आता तुम्ही गुजरातवरनं गुवाहाटीवरनं गोव्यातून महाराष्ट्र, हा जो प्रवास आहे हा अनेक सामान्य लोकांना आवडलेला नाही आणि खास करून शिवसैनिकांना आवडलेला नाही. जे व्हायचे ते जसं झालंय तसंच झालं असतं, पण ते जर महाराष्ट्रात झालं असतं कदाचित मग ती भूमिका जी आहे एकनाथ शिंदे साहेब आणि गटाची, ती कदाचित इथं असणाऱ्या सामान्य लोकांना अधिकची पटली असती. जी पण आता आवडला नाही कुठेतरी- म्हणताय, पण एकीकडे आमदार चालले आहेत, नगरसेवक चालले आहेत, खासदार चालले आहेत, त्यांच्याच पाठी चालले आहेत. एक तुम्ही समजून घ्या, कुठलाही व्यक्ती पदाधिकारी आणि आमदारामुळे निवडून येत नसतो. बरोबर. त्या ठिकाणी असणारा कार्यकर्ता, तिथे असणारी जनता महत्त्वाची असते. ते येत्या काळामध्ये जेव्हा आपले इलेक्शन समजा जर 2024ला झाले तर 2023ला झाले तर जेव्हा केव्हा होतील तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला 23 कळेल. म्हणजे संकेत आहेत का? नाही, असं मी म्हणत नाही. आता त्यांनी जर केंद्र आली नाही तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी बीजेपीचं जर ठरवलं की नाही, आता मुंबईचं इलेक्शन संपलेलं आहे, झालेलं आहे, सत्ता आपली आलेली आहे, आता महाराष्ट्राचं इलेक्शन परत एकदा होऊ द्या, त्यांनी जर ठरवलं तर कदाचित रिइलेक्शन होईल. आणि तेव्हा मला फक्त भीती आहे, कारण मला 41 पैकी अनेक माझे मित्र आमदार सुद्धा त्या ठिकाणी आहेत. भीती एवढीच आहे की उद्या जाऊन त्यांना कुठलीही अडचण त्या ठिकाणी होऊ नये, एवढीच आशा मी या ठिकाणी पण ते करतो. पडले तर राजकारण सोडीन म्हणून सांगतायत एकनाथ शिंदे. एक नेता हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी नेत्याला द्यावाच लागतो. एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत, त्यामुळे ते नक्कीच कॉन्फिडन्स त्या ठिकाणी देतात. पण शेवटी खाली काय, कसं समीकरण, हे इलेक्शन जेव्हा येतं तेव्हाच त्या ठिकाणी आपल्याला कळतं. रोहितजी, नेमकं असं काय होतं की निवडणूक आली, सरकार स्थापन करायचं असेल तर राष्ट्रवादीची गरज लागते. म्हणजे भाजपा सरकारला पण अदृश्य हातांनी राष्ट्रवादीची मदत झालेली होती. आत्ताही मविया सरकार बनवण्यामध्ये राष्ट्रवादीचा खूप मोठा हातभार होता. पण अचानक सरकार पडतंय आणि सरकार पडल्यानंतर टीकेचा झोड शरद पवार साहेब, अजितदादा, म्हणजे पवार साहेबांनी शिवसेना फोडली, अजितदादांनी निधी दिला नाही. किती कॉन्ट्रास्ट वाटतं? नाही, गेल्या 50-55 वर्षामध्ये पवार साहेबांच्या विरोधात बोलल्याशिवाय राजकारण या महाराष्ट्रात कधी झालंय का? नाही ना. काय झालं तर साहेबांवर बोलायचं.
ट्रक भरून पुरावा जो एक 20 वर्षापूर्वी निघाला होता, जिथून निघाला काय माहीत, तो अजून पोचलेला नाही. त्यामुळे हे जे विषय सगळे आहेत की साहेबांनी हे केलं, कारण शेवटी साहेब नुसते हलके हसले, साहेब हसले नाहीत. साहेबांनी तिकडे बघितलं, साहेबांनी वर बघितलं, तरी त्याच्या बातम्या होतात. काय शेवटी साहेबांच्या मनामध्ये काय, आणि ते इतके मोठे राजकारणी आहेत, त्यांनी काही केलं ते लोकांना असं वाटतं, नाही तर महाराष्ट्रात काही झालं तर ते साहेबांमुळेच झालं असावं असं लोकांना वाटतं. आणि आजची परिस्थिती बघता तर जो गट आहे त्यांना ठाकरे कुटुंबियाच्या विरोधात बोलून अजिबात चालणार नाही. ती स्ट्रॅटेजी असू शकते, कारण शिवसैनिक हा नाराज होईल, मग खापर कोणावर फोडायचं, तर मग चला पवारसाहेब आहेतच नेहमीचे, मग पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यावर खापर फोडलं तर कदाचित आपले विषय थोडेसे सोपे होतील असं वाटतं. पण असंही म्हटलं जाते रोहितजी की हे जे सेना गट बाहेर पडलेला आहे, शिंदे समर्थक जो गट आहे, तो खरं तर राष्ट्रवादीमध्ये होण्याची शक्यता होती. त्याआधीच सेनेने धाव घेतली आणि असंही चर्चा आहे की महाविकास आघाडीमधून शिवसेनेला बाहेर पडायचं होतं. शरद पवारांना थेट कसं काय सांगणार, बाहेर कसं पडणार, म्हणून हा मार्ग निवडला. नाही, म्हणजे आता कसं आहे की तर्कवितर्क अनेक लोक त्याच्यातून काढू शकतात. त्याच्यातून जे काही आता दिसतंय तेच त्या ठिकाणी खरं आहे हेच आपल्याला समजावं लागेल. का शेवटी जे घडलेलं आहे, त्यामुळे आधी हे घडणार होतं, ते घडणार होतं, चर्चा करणारे अनेक लोक असतात. बरं, राष्ट्रवादी कधी भाजपबरोबर जाण्याचा विचार करत होती का? नाही, हे बघा, आता सुरुवातीला जे काही झालं ते तर आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहेच. आणि गेल्या वेळेस सुद्धा जेव्हा 2014ला तेव्हा राष्ट्रवादीला बाहेरून BJPला सपोर्ट दिला होता, पण त्याच्या मागे कारण काय होतं, एक स्टेबल सरकार त्या ठिकाणी असो, त्यांचं काय असे ना. म्हणजे भविष्यामध्ये पुन्हा असं काय होऊ शकतं? विषय एवढाच आहे की जे सरकार असेल ते फक्त स्टेबल असावं. कारण कसे आता आमच्या पुढं 20-25 वर्ष आहेत. महाराष्ट्र आज टिकला तर पुढे काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आज आम्ही विधानसभेमध्ये जात असताना आमच्या मनामध्ये वेगळ्या भावना होत्या. आज विधानसभेमध्ये गेल्यानंतर असं वाटतं की आम्ही नगरसेवक आहोत. म्हणजे जे काही चाललं आहे, कोण हे पळून जाते, ते पळून जाते, वेगळं समीकरण, म्हणजे 2 समीकरण आपल्याला एकाच टर्ममध्ये त्या ठिकाणी बघावं लागले. मी आत्ता तरी अजून एखादं समीकरण पुढे आलं तर अजून तिसरं समीकरण त्याच्यावर. याच संदर्भात विचारायचं की 5 वर्षाच्या कार्यकाळात फर्स्ट हाफमध्येच 3 सरकार लोकांना बघायला मिळाले आहेत. म्हणजे आता जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब लगेच सोशल मीडियावरती म्हणजे लगेचच दिसतं की लोक काय म्हणतात की 2.5 वर्षात आम्हाला 3 सरकार बघायला मिळाली, पुढच्या 2.5 वर्षामध्ये आणखीन किती बघायला मिळणार आहेत माहिती नाही. काय उलट मी म्हणेल आता लाईटर मोडमध्ये की जेवढा अनुभव या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळेल आमच्यासारख्याला, ज्याला राजकारण सिरियस पद्धतीने करायचंय, मग आमचा पुढे जाणारा जो वेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकायला कुठेतरी वाचेल. अजितदादांनी जेव्हा फडणवीसांबरोबर जाऊन रातोरात जेव्हा सरकार शपथविधी घेतला होता आणि सरकार बनलं होतं, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? नाही, अनेक गोष्टी त्याच्यानंतर घडलेल्या आहेत. आता ती गोष्ट फार जुनी झाली. त्यामुळे त्याच्यानंतर महाविकास आघाडी झाली, आता त्याच्यानंतर शिंदे साहेबांचा गट, त्यावेळेस काय वाटलं ते पण सांगा ना. नाही, त्याच्यावर मी लिहिलं होतं काय वाटलं ते. एक तर मला विश्वास बसला नव्हता, पण शेवटी काय असतं की त्यावेळेस जे काय झालं, पण त्यानंतर साहेबांकडे दादा स्वतः त्या ठिकाणी आले, चर्चाही झाली. काय शेवटी कुटुंब काय हे आम्हाला माहिती आहे. आणि लोकांना किती वाटलं तर पवार कुटुंबामध्ये कुठंतरी एक वाद आहे, जे हे बोलतात त्यांना हे समजलं पाहिजे की मग त्यांना पवार कुटुंब समजलंच नाही. याच पवार कुटुंबाकडे यायचंय ते म्हणजे ज्या वेळेला आमदारकीसाठी तुम्ही उभे राहिला, तुमच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा पवार कुटुंबातलं युवा नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे आलात आणि हेच युवा नेतृत्व राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार अशीही चर्चा झाली. ज्यावेळेला मंत्रिमंडळ झालं, महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, तुम्हाला मंत्रिपद देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. तीही निराशा झाली आणि पुढे जसे जसे दिवस पुढे सरकत गेले, रोहित पवार हे नाव राजकीय पटलावर जामखेडपुरतंच मग मर्यादित राहिलेलं पाहायला मिळालं. नाही, आता कर्जत जामखेडली मला निवडून दिलेलं आहे आणि कर्जत जामखेडसाठीच मला पहिले 5 वर्ष द्यायची होती, हे कदाचित मी आणि माझ्या कुटुंबियाला त्या ठिकाणी क्लिअर केलं असावं, हे लोकांमध्ये त्या ठिकाणी माहीत नाही. आणि निधी हा त्या लेवलचा नाही तर, कारण का विकास काहीच झाला नव्हता 20 वर्षामध्ये, इतका मोठा बॅकलॉग होता, तो मला त्या ठिकाणी भरून काढायचा होता. म्हणजे एका अर्थाने असंही आपण कुठंतरी समजून घेतलं पाहिजे की मला पदाची काय लालसा त्याच्यामध्ये नाही, मला पदच मिळालं पाहिजे यासाठी मी कधी काम करत नाही. आणि एक सांगतो, पद कुणी देत नसतं, ते मिळत असतं.
कदाचित यावेळेस ते मिळणार नव्हतं. मिळवायची वेळ जेव्हा माझी येईल तेव्हा ते मी मिळवेल. मग पण भविष्यात आत्ता तुम्ही स्वतःला कुठे पाहताय? नाही, आत्ता माझ्या डोक्यामध्ये काय तर मतदारसंघाचा विकास, आणि तो करत असताना त्याचा फायदा, नाही तर कुणी मला एखाद्याने फोन केला, मला अनेक फोन दिवसाला येतात, ते अख्ख्या महाराष्ट्रात येतात, त्यांचं जर कुठं काय अडचण असेल तर मी सोडवतो. पण आत्ता काय माझा फोकस आहे तर मतदारसंघ आहे. माझी जेव्हा वेळ येईल आणि ती मलाच आणावी लागेल तेव्हा मी त्या ठिकाणी बघेल काय करायचं. मग ती वेळ कधी आणि कुठे, आणि भविष्यात रोहित पवार स्वतःला कुठे पाहताय? राजकारणामध्ये कुठलीही गोष्टी सांगून येत नसते, त्याला त्या ठिकाणी योग्य वेळ यावी लागते. पण आलेली वेळ ही आली हे कळणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. सगळेच आमदार म्हणतात, बंडखोर आमदार पण म्हणतात, आम्हाला पहिला आमच्या मतदारसंघातला विकास करायचा आहे. लोकांना आता प्रश्न पडलाय की आम्ही पक्ष बघून मतदान करायचं, माणूस बघून करायचं, का आणखीन सत्ता कोणाची येईल याचा विचार करायचा. मतदान करतोय आम्ही एखाद्याला, सरकार येते भलतंच, विश्वास उडत चाललाय. आता तुम्ही एक युवा राजकारणी आहात, समजा तुमच्यासारख्या इतर लोकांना राजकारणामध्ये यायचंय, पण हे सगळं बघून मग आता इच्छाच नाहीये. नाही, आता माझंही हेच मत आहे की ज्या ज्या गोष्टी ऐकल्यात गेल्या 20 दिवसामध्ये की काय पद्धतीची ताकद वापरली गेली, मला असंही कळालं की विमानसुद्धा प्रायव्हेट जेट त्या ठिकाणी वापरलं गेलं, इकडनं गुवाहाटीवरनं गोवा, म्हणजे खूप खर्च त्याच्या मागे होता. आता तो कुणी केला तो वेगळा विषय. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मलाही असं वाटतं की हे अयोग्य आहे. शेवटी लोकांनी जर निवडून दिलं असतं तर लोकांसाठी आपल्याला झटावं लागतं. पण आत्ता जे काय झालेलं आहे नाही का, जे चाललेलं आहे, मी एक व्यक्ती म्हणून, नाही तर उद्याचं राजकारण, उद्याचा विकास, नाही तर उद्याच्या गोष्टी बघत असताना मलासुद्धा या गोष्टी योग्य वाटत नाही. सत्ता नसेल तर विरोधात बसू, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा कष्ट करू. सत्तेत अजून ताकदीने कसं येता येईल हे बघावं लागेल. पण असंही राजकारण होऊ नये की सामान्य लोकांना त्या राजकारणामध्ये, नाही तर त्या आमदारकीला जर निवडून यायचं असेल तर तुम्हाला कोणाचा तरी नातू, कोणाचा तरी मुलगा, कोणाचा तरी पुतण्या, कोणाचा तरी एखाद्या बिझनेसमनचा एखादा, म्हणजे पैसा असल्याशिवाय तुम्ही राजकारणात येऊ नये, हे जे लोकात परसेप्शन झाले ते बदलावं लागेल. आणि उद्या जाऊन मला जर राजकारणात राहायचं असेल, जे मी राहणार आहे, तर मला हे बदलायचं आहे. त्याला कधी कुठला वेळ येईल हे मला सांगता येणार नाही, पण मला एवढंच माहिती आहे की हमारा भी टाइम आएगा. हमारा भी टाइम आहे का हे तुम्ही म्हणतायत, तुम्हाला तुमचा योग्य टाइम कधी आणायचा होता ते कळलेलं आहे, आणि पुन्हा मंत्री म्हणून रोहित पवार केव्हा लॉन्च होणार हे देखील तुम्हाला माहिती आहे. पण तुमच्या आधी पार्थ पवारांना लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला, पवारसाहेबांचा विरोध होता तरी अजितदादांनी तो आग्रह धरला, कुठेतरी पार्थचा पराभव झाला. पार्थ पवारांचं किंबहुना अजितदादांचं नेमकं काय चुकलं असं तुम्हाला वाटतं? नाही, लॉन्च करण्याचा प्रयत्न झाला हा शब्द चुकीचा आहे. जेव्हा मला वाटलं मला आमदारकीला उभं राहायचं आहे तेव्हा मी स्वतःहून पुढे आलो. त्याला वाटलं खासदारकीला उभं राहायचं, तो स्वतःहून पुढे आला, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी संधी दिली गेली. लॉन्च हा वेगळा विषय, संधी देणं हे महत्त्वाचं आहे. संधी त्या ठिकाणी दिली गेली, आणि साहेबांचा विरोध मला वाटत नाही, कारण शेवटी जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये मोठी सभा झाली होती, साहेब स्वतः त्या सभेसाठी त्या ठिकाणी आले होते, आणि मग तिथं ती मोठी सभा झाली. आणि मग त्यावेळेस जे वातावरण होतं ते वातावरण BJPच्या बाजूला होतं, मोदी साहेबांच्या बाजूला होते. एक लाट होती जी खूप मोठ्या प्रमाणात अख्ख्या भारतामध्ये ती पसरली, आणि त्यात अनफॉर्च्युनेटली पारचा पराभव त्या ठिकाणी झाला. म्हणजे अनेक चांगले खासदार जे उमेदवार होते, पण त्या लाटेच्या मुळे ते त्या ठिकाणी पडले. पण अशीच लाट आता 2019ला कर्जत जामखेडमध्ये पण दिसली होती. एका सिटिंग मंत्र्यांना, म्हणजे राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असा राम शिंदेंचा प्रवास झाला, त्यांना हरवणं, मोठ्या मताधिक्याने हरवणं हे सोपं नव्हतं. पण हे रोहित पवारांना कसं जमलं? आता रोहित पवारांची कदाचित स्टाईल थोडी वेगळी असेल, आणि ती स्टाईल तिथे असणाऱ्या लोकांना आवडली असेल, आणि एखादी स्टाईल तिथे असणाऱ्या सामान्य लोकांना जेव्हा आवडते, कारण माझं राजकारण हे सामान्य लोकांच्या अवतीभोवती अवलंबून असणारं आहे, आणि मी सुद्धा त्यांच्यातलाच एक, जे काय कमवलं ते कष्टातून कमवलेलं आहे, आणि मी कशालाही कोणालाही त्या ठिकाणी घाबरत नाही, राहतो त्यांच्यासारखाच राहतो, कारण ही माझी स्टाईल आहे. आणि मी लंडनला गेलो हेच कपडे घालतो, अमेरिकेला अजून गेलेलो नाही, पण जेव्हा जाईल तेव्हा हेच घालेल, आणि मतदारसंघामध्ये हेच घालतो. त्यामुळे मला किती लोकांनी सांगितलं, बाबा कुर्ता पैजामा घालायचा, पांढरे कपडे घालायचे, स्वच्छ प्रतिमा दिसते. मी म्हणलं मला स्वच्छ प्रतिमा दाखवायला पांढरे कपडे घालायची जरूरत नाही, मी असा आहे कारण का युवा असा आहे, आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे माझी स्टाईल ही लोकांना आपली आपली वाटत असेल कदाचित, त्यामुळे तुमची स्टाईल ही नक्कीच. आमदार म्हणून रोहित पवारांचे आवडते मुख्यमंत्री कोण आहेत? कारण 2 मुख्यमंत्री तर आता तुम्ही पाहिले, एक अनुभवताय,
राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंवर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे, कारण उद्धव ठाकरेंना भेटता येत नव्हतं, यांना सहज भेटता येते. नाही सगळ्यांच्या अगदी वेगळ्या थोडक्यात. वेगळ्या हां सगळ्यांच्या वेगळ्या स्टाईल आहेत. पवार साहेबांची स्टाईल वेगळी होती, त्यांचे कार्य मला त्या ठिकाणी ऑब्व्हियसली माझ्या आजोबा पण आहेत, पण त्यांचं कार्य मग चव्हाण साहेब त्यांचंही कार्य माहिती, त्यांची एक वेगळी स्टाईल होती. तसं बघितलं तर फडणवीस साहेबांची सुद्धा स्टाईल काही प्रमाणात राजकारण त्यातून बाहेर काढलं तर प्रशासनावरचा जो वचक आहे तो मला त्या ठिकाणी आवडायचा. त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची थोडी स्टाईल अशी मवाळ, लोकांमध्ये जाऊन लोकांना विश्वासात घेऊन ती स्टाईल त्या ठिकाणी. एकनाथ शिंदे साहेब अप्रोचेबल आहेत डेफिनेटली, म्हणजे जे मंत्री होते तेव्हा सुद्धा ते अप्रोचेबल असायचे, आता सुद्धा ते अप्रोचेबल आहे. कदाचित ही स्टाईल त्यांनी ठेवली. फक्त मला एवढंच वाटतं की जे काही लोक आसपास येतात ते मग कधी कधी आपल्याला सांगतात की ह्याचा फोटो काढा, त्याचा फोटो काढा, ह्याचा व्हिडिओ काढा, त्याचा ऑडिओ काढा. याच्यामध्ये जर एखादा मोठा नेता अडकत गेला, हे 4-5 लोक साईडला येतात ना, हे असं केलं पाहिजे, तसं केलं, म्हणजे थोडक्यात- आपापली स्टाईल त्या ठिकाणी ठेवली Yes. पाहिजे. नाही, आणि हीच साधी राणी आणि उच्च विचारसरणी आणि तुमचे जे काही मनसुबे असतील येणाऱ्या काळामध्ये राजकीय कारकिर्दीमध्ये ते सगळे पूर्ण होऊ देत. ही खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आणि तुमचा फॅन फॉलोईंग आत्ता सुद्धा खूप आहे, यापुढे सुद्धा वाढत राहू दे. तुम्ही इथे आलात न्यूज 18 लोकमतच्या स्टुडिओमध्ये आणि छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रोहित पवारजी. तर रोहित पवार एक्सक्लुझिव्ह या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आत्ता इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. भाजप नेते किरीट सोमय्या